पूर्व महापौर सुधाकर सोनावणे के नेतृत्व में रबाले स्थित छत्रपति शाहू महाराज विद्यालय में शाहू महाराज की 150वीं जयंती बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाई गई। लोक राजा की इस जयंती पर हर वर्ष की भांति इस बार भी स्कूल के मेधावी छात्रों का विशेष सम्मान किया गया, जहां इस खास मौके पर मौजूद थे राजीव गांधी कॉलेज के प्राचार्य वीएस पांडे, सीमेंस आइकिया एजुकेशन वेलफेयर ट्रस्ट के अशोक राणे, प्राचार्य जेपी सिंह, खरसांबले सर, शिक्षक, छात्र और अभिभावक। हाँ, ये मुमकिन है परिवर्तन शिक्षा से समृद्धि की ओर। इसी ब्रित के साथ आज रबाले के तमाम मनपा स्कूलों के छात्रों ने हर कठिन परिस्थिति पर मात कर अपना भविष्य संवारा। मौका शाहू महाराज की जयंती का था, इसलिए यहाँ कलाकारों ने अपने नृत्य से शिक्षा का महत्व साझा किया। वहीं मर्दानी स्पोर्ट्स एसोसिएशन के छात्रों ने मर्दानी खेलों की प्रस्तुति देकर वीरता का उदाहरण दिया। छत्रपति राजर्षि शाहू महाराज की प्रतिमा का अभिवादन कर मान्यवरों ने सुधाकर सोनावणे के मार्गदर्शन में मनपा स्कूल के कार्यों को काबिले तारीफ बताया। देखिए, आज युग पुरुष राजर्षि शाहू जी महाराज की 150वीं जयंती हम मना रहे हैं। तो हमारा पास्ट जो हमारा इतिहास है, वो हमें सिखाता है कि हमारा भविष्य कैसा रहेगा। तो जिस तरह से राजर्षि शाहू जी महाराज ने मूलचूक परिवर्तन किए, उन्होंने उस समय जब 18वीं 19वीं शताब्दी में उन्होंने रियलाइज किया कि लोगों में समरसता की जरूरत है, लोगों में बहुत सारा भेदभाव है और जो वंचित हैं, जो अनटचेबल हैं या जो जिनको बेसिक चीजें नहीं मिल पा रही, उस समय उन्होंने आरक्षण का प्रावधान किया था। हम सब लोग जानते हैं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का क्या योगदान रहा है हमारे देश में। संविधान उन्होंने बनाया, बहुत सारे अधिकार दिए उन्होंने, लेकिन उनको भी जो स्कॉलरशिप का प्रोविजन किया था वो छत्रपति शाहू जी महाराज ने किया था। तो शिक्षा के क्षेत्र में और जो समरसता हम सब यूज करते हैं, अगर इसकी कोई जनक है तो मैं उसका श्रेय राजर्षि शाहू जी महाराज को देना चाहता हूँ। रहा इस विद्यालय की बात, तो ये विद्यालय एक तरह से बहुत सारी मिथकों को तोड़ता है। जैसे कि एक माइंड में सेट रहता है कि एमएमसी स्कूल है, गवर्नमेंट स्कूल है, तो इंफ्रास्ट्रक्चर बहुत खराब होगा, बच्चे जो अनप्रिविलेज बच्चे हैं जिनको उनको एडमिशन मिलता होगा और उनके अंदर टैलेंट जिनके पास नहीं है, जिनको कहीं नहीं मिलता होगा, यहाँ आते होंगे। बट आज यहाँ आने के बाद मेरी वो भ्रांति जो है, सबकी भ्रांति वो टूट गई। जिस तरह से यहाँ के बच्चों ने खेलो इंडिया में भारत का प्रतिनिधित्व किया है, राज्य का प्रतिनिधित्व किया है, और जो मैंने इनके अचीवमेंट्स देखे, अभी मैं देखा कि 510 बच्चे, 98% रिजल्ट है 10वीं का। तो मुझे लग रहा है बहुत कौतुक का विषय है। यहाँ के शिक्षकों का बहुत बड़ा योगदान है और जो यहाँ का मैनेजमेंट है, जो यहाँ के लोग इन्वॉल्व हैं इनके पीछे, उन सबका बहुत बड़ा योगदान। जो राजर्षि शाहू महाराज की जयंती के सुधाकर सोनावणे ने जो आज प्रयास किया है और बच्चों को संबोधित किया है, वो उनके फ्यूचर के लिए बहुत ही अच्छा था। ताकि ये बच्चे सब छोटे छोटे गरीब इलाके से आते हैं, तो उनको शिक्षा कैसे मिले, उनको सुविधा कैसे मिले, शाहू महाराज की जयंती के ऊपर उन्होंने बहुत उसका प्रबंधन किया है। तो शाहू महाराज ने जो वो टाइम पे उन्होंने किया था, वही आज उनका एक क्लास उनको आगे लेके जा रहा है। इसलिए उनके आज एक स्कूल से कितने बच्चे, मिनिमम 50 बच्चे तो टॉपर निकले, जो 90 अबव मार्क्स लेके चले। उनको संबोधित करते हैं, उनको अच्छी शिक्षा देते हैं, उनको अच्छी सुविधा देते हैं, इसलिए बच्चे यहाँ से टॉपर बन के आगे निकल रहे हैं सब लोग। छत्रपति शाहू महाराज का योगदान जितना उसको काउंट ही नहीं कर सकते, इतना योगदान है उसका अपन उसकी गिनती नहीं कर सकते। अगर उन्होंने वो नहीं किया होता तो आज हम लोग यहाँ पे नहीं खड़े हो सकते थे। इतना बड़ा बहुत राजर्षि शाहू महाराज का योगदान एज्युकेशन में होता है। मी अशोक राणे, सिमेंस वर्कर्स युनियन यांच्यातर्फे जी ट्रस्ट चालवली जाते, एक सामाजिक संस्था चालवली जाते, जिचं नाव आहे सीमेंस ऐक्य एज्युकेशन आणि वेलफेअर ट्रस्ट। या ट्रस्टतर्फे ह्या राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयामध्ये आम्ही गेली 10 वर्ष असोसिएटेड आहोत आणि इकडे संगणक प्रशिक्षण, वायरमॅनचं प्रशिक्षण हे आम्ही गेली 10 वर्ष शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देत असतो। आणि यासाठी श्रीयुत सोनावणे सर यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे, आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे की समाजाचं जे काय आमचं देणं आहे हे देण्याची संधी या शाळेने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज 150वी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने जे सोनावणे सरांनी की समृद्धीतून, जे प्रयत्नाने शिक्षणातून समृद्धीकडे जाण्याचं जे ब्रीदवाक्य उच्चारलं आहे, त्याच्यामध्ये आम्हाला थोड़ा खारीचा वाटा उचलायचा जो संधी मिळते, त्याबद्दल मी शाळेचे सोनावणे सरांचे खूप खूप धन्यवाद देतो। वहीं छात्रों ने भी अपनी सफलता का श्रेय
सुधाकर सोनावणे और शिक्षकों को दिया। नमस्कार, माझे नाव समीक्षा नंदकुमार सोनकांबळे। मी यावर्षी राजश्री छत्रपती शाहू महाराज या विद्यालयातून 10वीची परीक्षा दिली आहे आणि ते चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले आहे। माझा सर्वप्रथम इथले माजी महापौर श्री सुधाकरजी सोनवणे साहेब म्हणजे आमच्या सर्वांची लाडकी मामा यांना आणि इथल्या सगळ्या शिक्षक वर्गाला मनापासून आभार मानायचे, कारण त्यांनी प्रत्येक क्षणामध्ये जेव्हा माझ्या जीवनाच्या 10 वर्षांमध्ये मी जेवढं काही घडले आज ते त्यांच्यामुळे घडले। ते आपल्या घरातल्या एका मेंबर सारखा आम्हाला लहानपणापासून काही जिथे आम्ही चुकतोय तिथे रागावून सांगतात, जिथे आमचं चांगलं तिथे आमची प्रशंसाही करतात। त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभार मानते आणि तसंच त्यांचं नाव मी पुढे भविष्यातही आणखीन गाजवेल ही माझी मी गाजवेल। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव निहारिका वली। मी आता 10वी मधील विद्यार्थिनी। ह्या शाळेत मी खूप लहानपणापासून शिकत आहे आणि ह्या शाळेतील शिक्षक आणि प्रिन्सिपल हे सगळ्यांनी आम्हाला खूप चांगली वागणूक किंवा शिकवली आहे। वहीं पूर्व महापौर सुधाकर सोनावणे ने इसी अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती फक्त प्रतिमा पूजनाने साजरी न करता त्यांच्या विचारांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी जागर करणं ही जी परंपरा गेली 15-16 वर्ष सातत्याने शाहू महाराज विद्यालयाने जोपासलेली आहे आणि त्याच्यामध्ये इयत्ता 10वीचा निकाल लागल्यानंतर येणारा 17च्या पहिल्याच याच्यामध्ये आपल्याला ही संधी मिळत असते आणि आपण पाहिलंय की किंचित अशा असलेल्या 10वीच्या याच्यापासून आपण 550 विद्यार्थी पटसंख्या 10वीच्या वर्गाची अशी मजल मारलेली आहे। हिंदी आणि मराठीच्या मुलांनी, निहारिका वर्मा आता हिंदी भाषिक मुलगी आहे तरी मराठीतनं तिने टॉप केलेलं आहे आणि हे जे टॉपर्स आहेत हे या ठिकाणी महानगरपालिकेने त्यांना एक संधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे। मी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकच आव्हान करेल की मित्रांनो, ह्या लोकराजाला समजून घ्या। ह्या लोकराजाला जर समजून घेतलं तर आपली लोकशाही किती साधी आणि सोपी आहे, ती कशी आपल्याला पुढे नेता येईल, लोकशाहीतले आपले अधिकार कसे आपल्याला अबाधित ठेवता येतील, लोकशाहीतले ह्या ठिकाणी लोकांचे अधिकार आपल्याला कसे अबाधित ठेवता येतील, तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला ते सांगता येतंय। आपण पाहिलंय की आपल्याला 100हून अधिक मुलांना, हे टॉपर्स मुलं आहेत, त्यांचा आपण सत्कार जरी केलेला असला तरी आपण क्रीडा आहे, कला आहे, सांस्कृतिक आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि त्याचं प्रदर्शन देखील या ठिकाणी केलेलं आहे। सालाबाद प्रमाणे राजर्षी शाहू महाराज विद्यालयाने या ठिकाणी केलेल्या उपक्रमाचं मी कौतुक करतो। शाहू महाराज विद्यालयाचं अनुकरण इतर सगळ्या शाळांनी देखील करावं अशा प्रकारचं आवाहन करतो। सर्व नवी मुंबईकरांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।